मांडेदुर्ग येथील श्री भावेश्वरी आणि श्री लक्ष्मी देवालयाचा जीर्णोद्धार पूर्ण। वारकऱ्यांच्या दिंडी मिरवणुकीने सोहळ्यास भक्तिमय सुरुवात। मठाधीश श्री हरी गुरुरुद्र केसरी यांच्या हस्ते कळशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना। चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथील श्री भावेश्वरी आणि श्री लक्ष्मी देवालयाचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळशारोहण सोहळा मंत्रघोषात आणि भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला। रविवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात ढोलगरवाडी येथील श्री सातेरी देवी मंदिरापासून वारकऱ्यांची दिंडी आणि कळस मिरवणुकीला प्रारंभ झाला। या मिरवणुकीचे उद्घाटन दीपक पाटील, अभिजित पाटील, कल्लप्पा पाटील आणि शिवाजी तुपारे यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर विना पूजन आणि तुळस पूजन, दिंडी मिरवणूक, प्रसाद पूजन आणि धन्यादिवास कार्यक्रम पार पडले। सोमवार 10 फेब्रुवारी रोजी गणेश पूजन, मंडप पूजन, कुमारिका पूजन, गोमाता पूजन, होम हवन, जलाधिवास, चौकट पूजन, गाभारा पूजन आणि मूर्ती अभिषेक विधी पार पडले। या दिवशी मोहिनीताई खवले शेगावकर यांचं कीर्तन संपन्न झालं। मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी उर्वरित यज्ञ, बलिदान, पूर्णाहुती आणि महाआरतीनंतर महागाराणे झाले। त्यानंतर बेळगाव येथील मठाधीश श्री हरी गुरुरुद्र केसरी यांच्या हस्ते कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी पार पडला। सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। या भव्य कार्यक्रमासाठी मांडेदुर्ग ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महिला मंडळ, बचत गट, गावातील तरुण आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं।